सातारा जिल्हा कारागृहामध्ये शेतीचे नवनवीन प्रयोग आपल्याला पाहायला मिळत असतात। यामध्ये प्रामुख्याने सध्या जी पिकवली जात आहे ती स्ट्रॉबेरीचं पीक देखील या ठिकाणी उत्तम असा प्रतीचं आलेलं सध्या पाहायला मिळत आहे। मागील वर्षीपासून एक वेगळा उपक्रम जो आहे तो सध्या जिल्हा कारागृहामध्ये राबवलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारागृह अधीक्षक श्यामकांत शेंडगे सर जे आहेत, शेंडगे सर आपल्या सोबत आहेत। नेमकं या पिकांमध्ये सध्या कारागृहामध्ये कोणकोणती पिकं घेतली जातात याविषयी पण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मात्र सध्या जी चर्चेत आहे ती म्हणजे स्ट्रॉबेरी। खरं तर थंड हवेच्या ठिकाणी सर स्ट्रॉबेरी पाहायला मिळते, पण तुम्ही आता कारागृहातच ही स्ट्रॉबेरी पिकवलेली आहे, काय सांगाल याविषयी? आमचा दरवर्षीचा वेगवेगळा प्रयोग असतो आणि यावर्षी देखील तोच प्रयोग आम्ही स्ट्रॉबेरीचा घेतलेला आहे। नाबिया जातीची ही स्ट्रॉबेरी आहे आणि हिला लावून साधारण 1.5 महिना होत आलेला आहे। थंड हवेच्या ठिकाणी येते। हे सातारा जिल्ह्यामध्येच सगळं वातावरण छान आहे, थंड आहे, त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा स्ट्रॉबेरी पीक घेतलेलं आहे। स्ट्रॉबेरी बरोबरच आपण ब्रोकोली देखील लावलेली आहे, गोल्डन बेरी लावलेली आहे, बीट लावलेला आहे, पत्ताकोबी, फ्लॉवर, वांगी अशी फळं भाज्या देखील आपण ह्या शेतीमध्ये घेतो आहे। साधारण 2.5-3 गुंठ्यामध्ये ही स्ट्रॉबेरी आपण आता घेतलेली आहे आणि तिला आता सुंदर फुलं आणि फळं देखील लागलेली आहेत। लाल बुंद रसाळ स्ट्रॉबेरी प्रत्येकाला खायला मिळावी हे प्रत्येकाची आवड असते आणि ती आवड अजून त्या आवडीमध्ये गोडी कशी व्हावी या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न करत आहोत। याचा उपभोग बंद्यांना देखील घेता येणार आहे आणि कर्मचारी अधिकाऱ्यांना बाहेरच्या समाजातील व्यक्तींना देखील आम्ही ती विकणार आहोत। साधारणतः हे स्ट्रॉबेरीचं जे पीक आहे नाबिया प्रजातीचं आहे हे, पण कशा पद्धतीचं एक्सपोर्ट कशा ठरतं, याच्यामध्ये काय प्लॅनिंग असणार आहे पुढं? हे पीक आल्यानंतर आम्ही प्राधान्य बंद्यांना तर देणारच आहोत, पण बाहेर समाजातून जर आम्हाला डिमांड आली तर त्या पद्धतीने 1-1 केजीचे किंवा अर्धा केजीचे पॅक करून आपण प्लास्टिक एक ब्रँडेड पॅकेट्समध्येच आपण विक्री करणार आहोत। नक्कीच हे होते कारागृह अधीक्षक श्यामकांत शेंडगे सर। त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की ही जी स्ट्रॉबेरी जी आहे त्याचं एक्सपोर्ट जे आहे ते जरी बाहेरून जरी त्याची त्या पद्धतीची डिमांड झाली तरी अर्धा किलो असेल किंवा 1 किलोचे पॅकेट करून हे बाहेर लोकांना तसेच बंद्यांना देखील याचा आस्वाद मिळणार आहे। त्यामुळं खरं तर ही महाबळेश्वरमध्ये आपण ही स्ट्रॉबेरी बघत असतो, मात्र कारागृहामध्ये सुद्धा सध्या सातारच्या कारागृहामध्ये सध्या ही स्ट्रॉबेरी देखील चर्चेचा विषय बनली आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नरोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।